बातमी मुंबईतून आहे। बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे। अवघ्या काही दिवसात बाप्पा विराजमान होणार आहेत आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची सध्या सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे। परळच्या वर्कशॉपमधून आज जवळपास 150 गणराय मंडपांकडे निघणार आहेत, तर पोलिसांकडून सुद्धा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुद्धा तरुणाईनं गर्दी केली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा। आज अनेक मोठ्या गणपती मूर्ती ज्या आहेत त्या मंडपांकडे रवाना होतील। विशेषतः आजचा चिंतामणीचा आगमन सोहळा, ज्याला तरुणाईची अगदी मोठी गर्दी दरवर्षी आपण पाहतो, काय अधिकची माहिती? नक्कीच आज आपण पाहतोय की मुंबईतल्या जवळपास 150हून अधिक मंडळांचा आगमन सोहळा याच परेलच्या वर्कशॉपमधून होणार आहे। त्याची जय्यत तयारी जी आहे ती मंडळांकडून जरी झाली असली तरी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आहे। कारण की 11 वाजता चिंचपोकळीचा चिंतामणीचं आगमन, जे संपूर्ण आगमनाचं केंद्रबिंदू जे आहे ते असतं, याच ठिकाणाहून चिंतामणीचा आगमन जे आहे ते होणार आहे। त्यासाठी जवळपास 1 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता जो आहे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे। कारण की चिंचपोकळीचा चिंतामणी निघाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तरुणाईंची गर्दी होती आणि तरुणाईची गर्दी झाल्यानंतर या ठिकाणी बाप्पाचं आगमन जे आहे ते कुठेतरी उशिरा होताना पाहायला मिळतं। त्यामुळे इतर जे बाप्पा आपापल्या मंडळाकडे आपापल्या शहरांकडे मार्गस्थ होताना त्यांना कुठेतरी अडथळा निर्माण होतो। त्यामुळे दादर पासून ते लालबागच्या ब्रिज पर्यंत संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। संपूर्ण ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कारण की जरी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं 11चं टायमिंग असेल, 11ची वेळ जरी असेल तरी देखील त्याला थोडासा उशीर होऊ शकतो। कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी या ठिकाणी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु चोख पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि लवकरात लवकर कसा चिंचपोकळीचा चिंतामणी आपल्या मंडपामध्ये पोहोचेल याची संपूर्ण खबरदारी जी आहे ती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि प्रशासनाकडून नक्कीच तूर्तास धन्यवाद।